अकोले पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा पदग्रहणाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला. समशेरपूर गणाच्या सभापती रंजनाताई मेंगाळ आणि धामणगाव गणाचे उपसभापती मारुती मेंगाळ यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमासाठी अकोले पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या मावळत्या सभापती अंजनाताई बोंबले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबतराव नायकवाडी, मीनानाथ पांडे, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या मावळत्या सभापती अंजनाताई बोंबले यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडात केलेल्या कामांची माहिती S9 न्यूजशी बोलताना दिली आणि नवीन सभापती उपसभापतींना पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. माझ्या या 5 वर्षाच्या काळामध्ये 13 वित्त आयोग असेल, 12 वित्त आयोग असेल, सेस फंड असेल, या अनेक फंडातून लोकांचे रस्ते झाले असतील, पाण्याच्या टाक्या झालेल्या असतील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून शिक्षण विभाग असेल, वर्गखोल्या असतील, अंगणवाडीच्या इमारती असतील, कृषीचं साहित्य असेल, समाज कल्याणचं साहित्य असेल, तसेच महिला बाल कल्याणचं साहित्य असेल, अनेक विभाग प्रमुखांच्या ज्या खाते प्रमुखांच्या ज्या योजना आहेत त्या योजना राबवण्याचं काम आणि त्या अंमलात आणण्याचं काम आज या ठिकाणी 5 वर्षात मला करता आलं आणि जनतेची, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये असेल, त्यांच्या अनेक समस्यांमध्ये असेल, ते मला सहभागी होता आलं आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मला या ठिकाणी सोडवता आले आणि आज या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण मला ज्या राष्ट्रवादी पक्षाने आणि आदरणीय पिचड साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी मला जी 5 वर्ष सभापती म्हणून काम करण्याची जी संधी दिली, मी खरं तर मनापासून पिचड साहेबांचे, आमदार वैभवराव पिचड साहेबांचे आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि ज्या प्रशासनाने मला 5 वर्ष जे सहकार्य केलं ते प्रशासनाचंही मी मनापासून आभार मानते आणि ज्या पत्रकारांनी मला 5 वर्ष एक काम माझं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर त्या सर्व पत्रकारांचंही मी मनापासून आभार मानते आणि आज 5 वर्ष पूर्ण होऊन आज या ठिकाणी पदभार सभापती म्हणून रंजना मेंगाळ आणि उपसभापती म्हणून मारुती मेंगाळ यांनी आज हा पदभार सांभाळलेला आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते. आणि पंचायत समिती ही आपल्या हक्काचं घर आहे. या ठिकाणचे सर्व प्रश्न सोडवले जातील. आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी नक्कीच तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उपसभापती मारुती मेंगाळ यांनी दिली आहे. आज या ठिकाणी आम्ही पदभार स्वीकारला, सभापती आणि उपसभापती दोघांनी पण. आम्ही अकोल्याच्या सर्व मतदारांना, सर्व नागरिकांना मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार मानतो का त्यांनीच आम्हाला अनमोल मताने आम्हाला इथपर्यंत निवडून दिलं आणि भविष्य काळामध्ये हे सगळे कामकाज करत असताना मी अगोदर पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो का पंचायत समिती सर्व तालुक्याचे आम जनतेचे आणि एक हक्काचं घर म्हणून आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपल्या पंचायत समितीमध्ये यावं. आपल्या या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची या ठिकाणी दखल घेतली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीत त्या लाभार्थ्याचा, त्या गोरगरिबाचा प्रश्न कसा सुटेल या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये काम करणार आहोत. सर्वांना एकदा पुन्हा आवाहन करतो की पंचायत समिती आपल्या सर्वांची, आपण हक्काच्या घरी आपण सर्वांनी आपलं म्हणणं घेऊन, आपलं भांडण घेऊन, आपले प्रश्न घेऊन आपण या आपल्या दारामध्ये यावं आणि इथून नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो. कार्यक्रमासाठी समशेरपूर गटाचे सर्व शिवसैनिक उपस्थित होते, तर अकोले शहरातील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मात्र गैरहजर होते. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले.